नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्त 5 गावांच्या वतीने कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन, प्रशासनाला निवेदन सादर। अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे कोयना प्रकल्पग्रस्त गावांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। तालुक्यातील शेलटी, खिरकंडी, सिद्धार्थनगर, दरे व भीमनगर या 5 गावांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार मनोज माने व महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी 1958 सालापासून प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांवर होत असलेल्या अन्यायाची या गावच्या सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी सन 1958 मध्ये कोयना खोऱ्यातील विविध गावांची जमीन संपादित करण्यात आली। देशाची भाग्यलक्ष्मी असलेल्या या प्रकल्पासाठी त्याग करण्यात आला। अनेक गावे पाण्याखाली गेल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांचे रायगड, ठाणे, पालघर, सातारा, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले। प्रकल्प उभारून अनेक वर्ष झाले तरी अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत। तिसरी पिढी देखील आजही शासकीय योजनांपासून वंचित राहिलेली आहे। सर्व विस्थापित कुटुंबांना पर्यायी शेतजमीन, नागरी सुविधा व इतर सवलती पुरवण्याची शासनाची नैतिक जबाबदारी होती। ही जबाबदारी पाळण्यात आली नाही। मदत व पुनर्वसन खाते वेगळे असले तरी आणि स्वतंत्र मंत्री असून देखील त्यातून आज अखेर काहीही साध्य झाले नाही। राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या अन्य प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त यांना सर्व सुविधा दिल्या जातात, मात्र आजही कोयना प्रकल्पग्रस्त हालाकीचे जीवन जगत आहेत। पुनर्वसन झाल्यापासून त्यांची तिसरी पिढी निर्माण झाली तरी त्यांना शिक्षण, स्थैर्य व विकासापासून वंचित ठेवले गेले आहे। कोयना प्रकल्पानंतर जवळपास 40 वर्षानंतर सन 2001 रोजी महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम शासनामार्फत पारित करण्यात आला। त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना विस्थापित केलेल्या ठिकाणी शेतजमिनी, घर, प्लॉट देणे अभिप्रेत आहे, परंतु अद्याप देखील त्यावर शासनाकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही, असे नायब तहसीलदार मनोज माने व उदयसिंग कदम यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले। शेलटीचे प्रमुख कार्यकर्ते माजी सरपंच पांडुरंग बाळू संकपाळ, दरेचे सरपंच आनंदराव जाधव, नामदेव संकपाळ, भगवान भोसले, सरपंच शीला अंकुश संकपाळ, खिरकंडीचे सरपंच सचिन जाधव, माजी सरपंच शिवराम संकपाळ, सुरेश संकपाळ, नितीन रोकडे, भीमनगरचे सरपंच सुरेश कांबळे, सिद्धार्थनगरचे सरपंच गोविंदराव कदम, केशव जाधव व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून आता हा लढा सुरू झालेला आहे, तो कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला। अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या माध्यमातून तीव्र आंदोलनाचा इशारा शासनात देण्यात आला आहे। मंगळवारी दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नवी मुंबईतील कोकण भवन ते विधान भवन असा लॉग मार्च काढण्यात येणार आहे। त्यानंतर आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या प्रकल्पग्रस्त सेवा संघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर शिवजी आंदोलन आज होत आहे। त्या गेली 60 वर्ष धरण पूर्ण होऊन सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र आमच्या धरणामुळे सुटलाम झाला, परंतु एक खंत आहे की गेली 60 वर्ष होऊन सुद्धा आम्हाला आज शेतीला पाणी नाही किंवा जी जमीन दिली आहे ती आज रितसर मोजणी होऊ शकत नाही। तो विभाग त्या विभागात, तो विभाग त्या विभागावर सगळी ढकलाढकल करत आहे। कुठलाही आमचा प्रश्न दिलेल्या जमिनीला पाणी नाही, नोकऱ्या नाहीत आम्हाला, शिवाय कुठल्याच बाजू गावठाण दिले, गावठाण अद्ययावत नाही, त्याचं रेकॉर्ड नाही, प्लॉटिंग सिस्टीम नाही आणि त्याचं हे नसल्यामुळं परिणामी गावात वाद निर्माण होते। प्रत्येक गोष्टीवरनं वाद, शेतीला रस्ते नाहीत अद्याप, असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे येत्या काळात प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आम्हावर झालेला अन्याय दूर करावा, एवढी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। त्रिपुटी गावानजीक हैदराबाद सातारा स्लीपर कोच एसटी बसची मालट्रकला धडक, सुदैवाने कोणी जखमी नाही। बसचे मोठे नुकसान। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगावपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर बिवडी त्रिपुटी नजीक हैदराबाद सातारा स्लीपर कोच एसटी बसने मालट्रकला धडक दिली। सुदैवाने या अपघातामध्ये कोणी जखमी झाले नसले तरी एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे। शुक्रवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे। प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदरची बस ही हैदराबाद येथून गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता सुटली होती। सोलापूर मार्गे ती साताराकडे निघाली
निघाली होती. बिवडी त्रिपुटी नजीक मालट्रकला बसची डाव्या बाजूने धडक बसली. सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वर्दळ कमी होती, त्यामुळे अपघातामुळे कोणालाही धोका पोहोचला नाही. बसमधील प्रवासी जखमी झाले नाहीत, त्यांना किरकोळ मार लागला आहे. घटनास्थळी कोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. सातारा हैदराबाद मार्गावर कोरेगाव आगाराच्या वतीने बसेस चालवल्या जातात. कोरोना काळाच्या अगोदरपासूनच्या या बसेस असून त्या आता जुन्या झाल्या असून सुद्धा त्या या आंतरराज्य मार्गावर पाठवण्याच्या दर्जाच्या राहिलेल्या नाहीत. तरी देखील महामंडळ जुन्या बसेस पाठवत असल्याने अपघात होत असल्याची चर्चा अपघातस्थळी होती. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांमधून ही बस दररोज सुमारे 555 किलोमीटरचा प्रवास करते. त्यामुळे या मार्गावर आता नव्या बसेस द्याव्यात अशी मागणी सातारा जिल्हा एसटी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विलास शहा यांनी सातारच्या विभागीय कार्यालयाकडे केली आहे. कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण वर्ग ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले समाधान. राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत वृद्धांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपजिल्हा रुग्णालयाच्या या उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले असून आभार मानले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुंधती कदम यांच्यासह जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉक्टर गीतांजली टकले, भौतिक उपचार तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री देशपांडे, सामाजिक सेविका इला अवतारी, नीलम कांबळे, मयुरी धोत्रे या परिचारकांनी वृद्धांना व्यायामाचे आणि आहाराचे प्रशिक्षण दिले. व्यायाम आणि आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. कोरेगावात प्रथमच राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना आपुलकीची आणि तत्पर सेवा मिळत आहे. आता नवनवीन उपक्रम हाती घेतल्याने आम्हाला निश्चितच चांगली सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरेगाव परिसरात शेतातून आले चोरणारा चोरटा जेरबंद. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सध्या बाजारपेठेत आले पिकाला चांगला दर असल्याने शेतात जाऊन भल्या पहाटे आले चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. कोरेगाव शहरातील अरफळ कॉलनी परिसरात पहाटेच्या सुमारास शेतात आले चोरत असणारा चोरटा शेतकऱ्यांना रंगेहात सापडला. त्यांनी तात्काळ त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी सागर संजय राऊत वय 22 राहणार टिटवेवाडी तालुका सातारा याच्या विरोधात शुक्रवारी दुपारी 12:15 वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन एकनाथ बर्गे या शेतकऱ्यांनी अरफळ कॉलनी नजीक प्रदीप नारायण बर्गे यांचे शेत खंडाने घेतले आहे. तेथे त्यांनी आले पिकाची लागण केली आहे. या शेतातून आले पीक चोरीला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सकाळपासून शेतात लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. त्या दरम्यान दुचाकीवरून येऊन सागर राऊत हा आले खांदून काढत होता व पोत्यात भरून दुचाकीवरून चोरून नेत होता. नेमका सागर राऊत हा आले चोरत असताना बर्गे यांना दिसला. त्यांनी व इतर सहकारी शेतकऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले. तातडीने कोरेगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक गणेश माने यांच्यासह अंमलदार समाधान शेडगे, प्रमोद जाधव, गणेश शेळके यांना अरफळ कॉलनीकडे पाठवून दिले. या पथकाने चोरट्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात चोरीचा रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर राऊत याला अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक अमोल धनवडे तपास करत आहेत.